स्वादिष्ट मराठी किचनमध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। मंडळी सर्वप्रथम तुम्हाला मराठी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, यावर्षी गुढीपाडवा कधी आहे? इंग्रजी नववर्षाची सुरुवात होते ती 1 जानेवारीपासून आणि मराठी नववर्षाची सुरुवात होते ती गुढीपाडव्यापासून। तर मग यावर्षी गुढीपाडवा कधी आहे, त्याची पूजा कशी करावी, किती वाजता करावी, गुढी कधी उभारावी आणि असे असंख्य प्रश्न आपल्या मनात घर करून आहेत। तर त्याचंच आज आपण निदान करूया, त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे। तर मग आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या सर्व मंडळींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर आता माहिती घेऊया आपण गुढीपाडवा 2026 बद्दल। पौराणिक कथेनुसार या सणाला खूप महत्त्व आहे, कारण याच दिवशी हिंदू देवांनी विश्वाची निर्मिती केली। शास्त्रानुसार या दिवसापासून काळाची संकल्पना अस्तित्वात आली। शिवाय हा पौराणिक दिवस भगवान श्रीराम आणि यांनी वनवासातून परतल्यानंतर अयोध्याचा योग्य राजा म्हणून आरती केल्याचा स्मरणार्थ देखील साजरा केला जातो। म्हणूनच हा दिवस दुष्ट आणि अनैतिकांवर चांगल्याचा विजय दर्शवतो। गुढीपाडवा पूजाविधी। गुढीपाडवा हा सण हिंदूंसाठी पवित्र आहे आणि म्हणूनच या सणाची पूजाविधी काटेकोरपणे पाळली पाहिजे। आम्ही खाली दिलेली पूजा पद्धत ही शास्त्रयुक्त आहे। शास्त्रानुसार खाली दिलेली गुढीपाडवा पूजाविधी। स्नान केल्यानंतर प्रथम सकाळी उठून स्नान करावे, अभ्यंग स्नान करावे। स्नान केल्यानंतर पूजेची तयारी सुरू करणे। आंब्याच्या पानांसह माका आणि बाकीच्या फुलांचं तोरण करणे। घराच्या दर्शनी भागाला फुले आणि रंगांपासून बनवलेल्या रांगोळीने सजवा। तुमच्या घरातील मंदिर स्वच्छ करा आणि सजवा। त्याच्या शेजारी तेलाचा दिवा लावा। बांबूची काठी घेऊन ती स्वच्छ कापडाने झाकून गुढी तयार करा। कडुलिंबाची पाने आणि त्यावर साखर गाडी घाला। फुले आणि आंब्याच्या पानांनी सजवा। एक भांडी आणि कलश उलटा करा आणि काठीजवळ ठेवा। गुढीवर कुंकू, हळद, अक्षता घाला। देवतांना फळे, फुले, पान, सुपारी, अगरबत्ती आणि धूप अर्पण करा। देवदेवतांना तयार केलेला नैवेद्य अर्पण करा आणि आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आशीर्वाद घ्या। पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराबाहेर ध्वज फडकावा। मंदिरात आणि गुढीची आरती करा। सूर्यास्ताच्या आधी ध्वज फडकावा। गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र उत्साहाचे वातावरण असते। कोकण पट्ट्यातील लोक खालील विधी करून हा दिवस साजरा करतात। भाविक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारात रंगीबेरंगी फुले, रांगोळ्या काढतात। प्रत्येकजण दिवसाची सुरुवात करून स्वच्छ आंघोळ करून आणि घराची स्वच्छता करून करतात। सात्विक पदार्थ प्रसाद म्हणून बनवला जातो। यानंतर लोक स्नान करतात आणि नवीन कपडे घालतात। गुढीचा ध्वज त्या दिवसाचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे, म्हणून लोक तो रेशमी स्कार्फ वापरून बनवतात। बांबूच्या काठीवर बांधतात। तिरंग्याला सजवण्यासाठी गुढीला सजवण्यासाठी कडुलिंबाची पानं, साखर गाडी आणि आंब्याची पाने लावली जातात। मानवी अस्तित्वाच्या कडू गोड स्वरूपाचे प्रतीक म्हणून या वस्तूंचा प्रतिकात्मक वापर केला जातो। घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ ठेवलेल्या गुढीला सर्वजण प्रार्थना करतात। सर्व कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन मराठी नवीन वर्षाचे किंवा हिंदू नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने करतात। गुढीपाडव्याची प्रादेशिक नावं। हिंदू कॅलेंडरनुसार हा सण नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो। हा सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो। तथापि नवीन वर्षाच्या उत्सवाची नावे भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळी असतात। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी, पंजाब आणि उत्तरेकडील बैसाखी, पश्चिम बंगालमध्ये पोहला बैसाख,
गुजरातमधील बेस्टू वरस, तामिळनाडूमध्ये पुथांडू, केरळमधील विशू, सिक्कीममधील लुसुंग, आसाममधील बोहाग बिहू, काश्मीरमधील नवरेह. गुढीपाडव्याचे ज्योतिषशास्त्र महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार या सणाला देखील खूप महत्त्व आहे. जी गोष्ट लोकांना एक नवीन सुरुवात करून देते, त्याचवेळी ही घटना 3.5 मुहूर्तांपैकी एक असते, जो खरोखरच एक शुभ काळ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सुरू केलेले कोणतेही कार्य यशाच्या शिखरे गाठण्यास निश्चित मदत करते. गुढीपाडव्याशी संबंधित दंतकथा. या दिवशी संबंधित आख्यानानुसार शूर मराठा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून पराभूत करून आपल्या राज्यात विजयाचा झेंडा फडकवला. त्यानंतर त्यांनी गुढीपाडव्याच्या आनंदाचा सणाशी संबंधित उत्सव पुन्हा साजरा केला. म्हणूनच महाराष्ट्रात हा सण अधिक जोशात साजरा केला जातो. तेव्हापासून हा सण समृद्धी आणि विजयाचे प्रतीक बनवला आहे. शिवाय याच दिवशी प्रसिद्ध शालिवाहन राजवंशातील सातकर्णी 78 इसवी सनाच्या युद्धात शंकांचा पराभव केला होता. याच कारणास्तव हा सण शालिवाहन दिनदर्शिकेचा मुख्य दिवस देखील आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुढीपाडव्याचा हा दिवस राज्यातील सर्व लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो. हा दिवस विशेष नृत्य, भजन, नाटकं, आरतींनी साजरा केला जातो. तो लोकांनी एकत्र येऊन एकमेकांशी सुसंवाद साधतो. तर पाहिलं तर मंडळींनो, अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने मी गुढीपाडव्याबद्दल ही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवीन रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. यावरचे सर्व व्हिडिओज आपल्या आप्तेष्टांना शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला फक्त विसरू नका. कारण असे व्हिडिओ जेव्हा यूट्यूबवरती येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल. तर तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल हे पाहत राहा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व खवय्यांना आणि आपल्या मित्रमंडळींना मराठी नववर्षाची अर्थातच गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आलेले हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा. धन्यवाद.